नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या तीची गोष्ट या उपक्रमातील आजची गोष्ट आहे बेनझीर काय म्हणेल. लेखिका आहेत मेधा पै. किती वर्ष झाली लग्नाला? त्याच्याही आधी 3-4 वर्षांपासून ओळखतात मला, पण अजूनही त्यांच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय आहे हे मला कळत नाही. थोडा आकस, थोडी नाराजी नक्कीच असणार. हुशार, देखण्या, लाडक्या लेकाला त्यांच्या मनाजोगती सून शोधायची संधी हुकली याबद्दल त्या कायम खंतावलेल्या असतात, अशी माझी ठाम समजूत आहे. नवरोबाला काही ते पटत नाही. शोधून शोधून तुझ्यापेक्षा वेगळी तिने कोण शोधली असती, असं त्याचं म्हणणं. तसं खरंच असावं, पण मला नेहमी वाटतं की मी त्यांची नावडती सून आहे. म्हणजे माझी जाऊ आवडती सून आहे असंही काही नाही. उलट ती तर त्यांच्या नात्यातली आहे. अगदी पत्रिका वगैरे बघून रितसर कांदे पोहे, मानपानाच्या याद्या, सर्व काही जावेच्याच भाषेत टिपिकल. पण तिच्यावरही काही खास मर्जी नाही. त्यांच्या लग्नातले फोटो बघून जाऊ म्हणाली होती, बेनझीरच्या आई शोभतात. एखादी मुलगी झाली असती तर किती सुंदर झाली असती. हे दोघं भाऊ म्हणजे अशीच अमुची आई असती या शिवरायांच्या ओळींना अपवाद. त्यानंतर आमच्या दोघींमध्ये त्यांचा उल्लेख बेनझीर या नावानेच होऊ लागला. कधीतरी ते दोघा भावांच्या कानावर गेलं, तिथून पप्पांच्या. त्यांना कळल्यावर मग सासूबाईंच्या कानावर जायला किती वेळ. सासऱ्यांना आम्ही दोघीजणी पप्पा म्हणतो, पण सासूबाईंना मात्र सासूबाईच म्हणत असो. पप्पांना त्याचा पण अभिमान. आपल्या मुलांपेक्षा सुनांचंच जास्त कौतुक करतात म्हणून सुना पप्पा पप्पा करतात, असं सासूबाईंचं मत. या बेनझीर प्रकरणानंतर मात्र त्या थोड्या बदलल्या. क्वचित स्वतःचा उल्लेख स्वतःच बेनझीर करू लागल्या. पप्पा तर म्हणायचे की त्यांनी म्हणजे सासूबाईंनी साड्या नेसणंही कमी करून बरेच नवे सलवार कुर्ते घेतले. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी बेनझीर काय म्हणेल असा विचार करायची आम्हा दोघींना सवयच लागली. किचन रिनोव्हेट करायचं आहे, बेनझीर काय म्हणेल. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघीजणी मुलांना घेऊन युरोपला जाऊया, बेनझीर काय म्हणेल. कधी कुठली गोष्ट त्यांना पटणार नाही आणि त्याचे पडसाद कुठे आणि कसे येतील हे कोणालाही कळत नसे. त्यांचे वडील हैदराबादच्या नवाबाकडे राजघराण्यातल्या मुलाबाळांना इंग्रजी शिकवत होते. विलायत येऊन शिकून आलेले नागपूरला विद्यापीठात शिकवत होते. तिथे कोण नवाब घरचा मुलगा शिकत असे. त्याने शिफारस केली म्हणून नवाबाने यांना नोकरी दिली होती. नवाबाच्या घरच्या मुलीबाळी त्यांच्या मैत्रिणी. घरात दिमतीला नोकर चाकर. नवाबी थाटाचं बाळकडूच मिळालेलं. प्रत्येक गोष्ट बाकायदा व्हायला हवी. स्वतः करतील तेही व्यवस्थित. इतरांकडूनही तीच अपेक्षा. केस नेहमी नीटनेटके. रंगवायला लागल्या त्यानंतर एकदाही चांदी दिसली नाही. कपडे सतत कडक इस्त्रीचे. घरात कमालीची शिस्त आणि स्वच्छता. स्वयंपाक केला तर तोही नेटका. पोळ्या, लाडू, पुऱ्या, करंजा, मोदक सर्व काही साच्यातून केल्यासारखं. शिवणकाम, विणकाम, बागकाम सर्वात उत्तम गती. कॉलेजमध्ये असताना नवऱ्याच्या प्रेमात पडताना माझ्याकडे 8 पांढरे सलवार कुर्ते होते. त्याच्यावर 8 रंगाच्या ओढण्या. आता 8-10 निळ्या जीन्स, तितक्याच खाकी पॅन्ट्स आणि 10-12 टी-शर्ट्स असतील. लग्नातल्या साड्या आणि त्यानंतर डोहाळ जेवणात किंवा असंच काही काही कारणानं मिळालेले 2-4 सलवार कमीज. शिवण टिपण म्हणजे एखादं तुटलेलं बटण परत लावण्यापुरतंच. स्वयंपाकघरातही तीच तऱ्हा. जयवंत दळवींच्या पुस्तकात कोणीतरी गावाकरता स्वयंपाक करतो आणि एक मुलगा कुत्रा तरी खातो का पाहू असं म्हणतो ना, तशी माझ्या स्वयंपाकाची गत. अमेरिकेत आल्या आल्या केस कापणं परवडत नसे, तेव्हा मी नवऱ्याचे आणि त्याने माझे केस कापून द्यायला सुरुवात केली. सर्जरीचं कौशल्य केसांवर कात्री चालवताना किती निरुपयोगी आहे ते आम्हा दोघांकडे बघून सहज कळत असे. आता पैशाची अडचण नाही, पण फोन करून अपॉइंटमेंट घेऊन सलॉनमध्ये जाणं दोघांच्याही वेळापत्रकात बसत नाही. त्यामुळे अजूनही सर्जन है की हजाम चालूच. पप्पा खरेखुरे ॲब्सेंट माइंडेड प्रोफेसर. जेवणा खाण्याचे नखरे तर दूरच, पण आवडीचे पदार्थ सुद्धा चवीने कौतुकाने खातील याची खात्री नाही. कपड्यांच्या बाबतीतही तीच तऱ्हा. सुरुवातीला सासूबाई कुरकुर करत, पुढे पुढे त्या स्वतः जातीने रोजचे कपडे कुठले घालावे ते काढून देऊ लागल्या. त्यानंतर पप्पांनी कधी कापडाच्या दुकानात पाय टाकला नाही. शिंपीसुद्धा सासूबाई बोलावतील तेव्हा घरी येतो, कापड घेऊन जातो. बरोबर 1 आठवड्यात कपडे हजर. खरं तर आता त्याचं दुकान फार नावाजलेलं आहे.
त्याला असं घरी जाऊन मापं घ्यायची काहीच गरज नाही. पण बेनजीरचा दरारा. पप्पांची जितकी पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत त्या सगळ्यांची हस्तलिखितं सासूबाईंनी तपासली आहेत. परिसंवाद किंवा इतर कुठं भाषण द्यायचं असले की तेही सासूबाईंच्या कानावर पडलंच पाहिजे. हातातलं काम न सोडता त्याही लांबलचक भाषणं ऐकतात आणि मग मुद्दे पुढे मागे करतात किंवा काही समर्पक पर्यायी शब्द सुचवतात. पप्पांचे विद्यार्थीसुद्धा प्रबंध लिहून होत आला की सर एक दिवस मॅडमना पण नजरेखालून घालायला सांगा असा लकडा लावत असत. पण याचा उल्लेख कधी त्यांनी स्वतः केला नाही. कधी इतरांच्या बोलण्यातून कळेल तेवढंच. स्वयंपाक पाणी, मुलांच्या शाळा, पाहुण्यांचे यथाशक्ती आदरातिथ्य, अडल्या नडल्या नातेवाईकांना मदत या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. संस्थानी घरात लहानांच्या मोठ्या झालेल्या पण सरकारी कॉलेजात प्राध्यापकी करणाऱ्या नवऱ्याच्या पगारात घर चालवताना कधीही कुरबुर केली नाही. दोन्ही मुलं डॉक्टर झाली. मोठ्याच्या मागोमाग धाकटा देखील अमेरिकेत स्थायिक झाला. पप्पांना कोण कौतुक, पण सासूबाईंचे पाय कायम जमिनीवर. पप्पांनी जर फारच माय सन्स सुरू केलं की त्या हळूच सांगतात, अहो त्या AAPIची सभासद संख्या पण सांगा जरा, शिवाय सभासद नसलेले किती असतील तेही सांगा. अमेरिकेत इतर डॉक्टर किती मिलियन असतील, तुमचेच दोघे चिरंजीव डॉक्टर असल्यागत बोलू नका. माझ्या दिरानं जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचं ठरवलं तेव्हा पप्पांना फार काळजी वाटत होती. किती नाही म्हटलं तरी धंदाच तो, आपण मध्यमवर्गीय, जमलं नाही तर काय घ्या, परत नोकरी मिळेल का, सिनियॉरिटी जाईल त्याचं काय. सासूबाईंनी मात्र पूर्ण पाठिंबा दिला होता. हळूहळू बसेल जमधंद्यात आणि तोपर्यंत सुनबाईंची नोकरी आहेच की, मग कसंही करून घेतील सांभाळून, तुम्ही त्याला घाबरवू नका. त्या एवढ्या बोलण्यानं दोघांना किती धीर आला होता. असंच एकदा कुठल्या तरी मॅरेथॉन करता स्पॉन्सरशिप मागायला 1-2 रेसिडेंट्स आले होते. बोलता बोलता एनीबडी कॅन डू इट वरून सहज सुरू झालेली गाडी कधी आणि कशी यू बोथ कॅन डू इट वी विल हेल्प यू गेट स्टार्टेड पर्यंत आली ते कळलंच नाही. शनिवारी सकाळी दोघेजण आमच्या घरी आले तोपर्यंत माघार घ्यायची वेळ टळून गेली होती. मुकाट्यानं ट्रॅकसूट आणि शूज चढवून गेलो त्यांच्याबरोबर. पुढचे कित्येक महिने आम्ही मॅरेथॉनमय होऊन गेलो होतो. आमची चिकाटी दांडगी म्हणावी की आमच्या रेसिडेन्सचा उत्साह दांडगा. शेवटी एकदाची ती मॅरेथॉन दोघांनी पूर्ण केली. घरच्या सर्वांनी 40ची चाहूल लागलेली असताना देखील जिद्दीने मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल जोरदार कौतुक केलं. मुलंसुद्धा मित्रमैत्रिणींमध्ये कौतुकाने सांगत होती. पप्पांनी तर जणू आम्ही पहिले दुसरे आलो इतकं कौतुक केलं. बेनजीरकडून इतकं कौतुक काही अपेक्षित नव्हतंच. साधी शाबासकीसुद्धा पुरली असती, पण छे, त्यांनी अशी कान उघडणी केली की बस. मतितार्थ असा की या वयात हे नसते उद्योग कशाला, व्यायामच करायचा तर तो रोजच्या रोज 2-4 मैल पळायचं असेल तेवढं पळावं, बाकी वेळात आपापले उद्योग सांभाळावे. जेवढा वेळ मॅरेथॉन ट्रेनिंगसाठी घातला तेवढ्या तासांची कमाई त्या चॅरिटीला द्यावी पाहिजे. तर मागच्याच महिन्यात 39 संपून 40ावं लागलं मला. नवऱ्याने नेहमीप्रमाणे माझ्यापेक्षा लहान असण्याचा फायदा घेऊन जंगी ओव्हर द हिल पार्टी केली. हॉस्पिटल स्टाफने पण कॉम्प्लिमेंटरी प्लास्टिक सर्जरीचे गिफ्ट सर्टिफिकेट वगैरे दिले. घरच्यांनी मित्रमैत्रिणींनी आपापल्या परीने सल्लेही दिले. बेनजीरने काय सांगावं, म्हणाल्या तुम्ही पूर्वी फॉर्च्यून कुकीमधल्या फॉर्च्यूनला काय वाक्य जोडायचा, दॅट अप्लाइज टू लाईफ बिगिन्स ॲट 40 ऑल्सो. आम्ही दोघी एकाच वेळी गोरेमोरे आणि लाजून लाल. असं काही घडलं की वाटतं त्या खरोखर मल्टी डायमेन्शनल आहेत. आपल्यालाच त्यांची पूर्ण ओळख झाली नाही. पण लगेच पुढच्या क्षणाला त्या परत समीक्षक असतात. त्यांच्या समीक्षेतून कोणी सुटत नाही. आजकाल जरा समीक्षेची धार पूर्वी इतकी तीव्र राहिली नाही. कधी वाटतं या दोन्ही नाती त्यांच्या वळणावर आहेत त्याचा परिणाम असावा. माझी लेक आणि पुतणी दोघींना आजी म्हणजे जीव की प्राण, पण आजीच्या समीक्षेतून त्या सुटत नाहीत आणि त्यांच्या समीक्षेतून आजी. मागच्या शनिवारी माझी लेक आणि पुतणी एकमेकींना नेल पॉलिश लावून देत होत्या. निळं नेल पॉलिश, त्यात पुन्हा स्पार्कलवालं हवं म्हणून हौसेने घेऊन आल्या होत्या. आजीच्या कपाळावरची आठी दोघींना लगेच कळली. आजी स्पार्कलवाल्या साड्या नेसते, स्पार्कल असलेले सलवार कमीज घालते. मग आम्ही स्पार्कल नेल पॉलिश लावलं तर ते तिला का नाही आवडत. निरुत्तर झाल्या या प्रश्नावर. आणि मग दोघींना म्हणाल्या, मोठ्या माणसाने सांगितलेलं ऐकावं कधी कधी. आता आमचे किती दिवस उरले तुम्हाला काही सांगायचे. मी तिथेच होते. आदल्याच दिवशी माझ्या दुसऱ्या मॅमोग्रामचा रिपोर्ट आला होता.
इतरही टेस्टमधून पहिल्या मॅमोग्रामच्या रिझल्टलाच दुजोरा मिळाला होता. 1 आठवड्यात सर्जरी आणि मग पाठोपाठ केमो. एकदम अग्रेसिव्ह ट्रीटमेंट प्लॅन होता. मी आणि नवऱ्याने बराच रिसर्च केला. अनेक मित्रमैत्रिणींशी बोललो. हॉस्पिटलमधल्या काउन्सिलरशी तर अनेक वेळेला बोललो. सर्वांनी ट्रीटमेंट, ऑप्शन्स, व्हॉट टू एक्सपेक्ट याबद्दल चिकार माहिती दिली. पण घरच्यांना कसं आणि केव्हा सांगावं हे काही सुचत नव्हतं. त्याच्यात बेनझीरचे हे शब्द. आता त्यांना कसं सांगू की कदाचित माझ्याकडे त्यांच्यापेक्षाही कमी दिवस उरलेत. माझ्या मुलांचा, माझ्या नवऱ्याचा भार आता म्हातारपणात परत त्यांच्याच खांद्यावर असेल. माझ्याही नकळत माझे डोळे भरून आले. मान फिरवून मी बाथरूममध्ये घुसले, पण त्यांच्या लक्षात आलंच, काहीतरी बिनसलंय. शेवटी दुपारच्या जेवणानंतर कसाबसा धीर एकवटून सासूबाईंना आणि पप्पांना सर्व काही सांगितलं. पप्पांनी त्यांच्या प्राध्यापकी स्वभावानुसार बरेच प्रश्न विचारले. काय रिसर्च केला, कोणाकोणाशी बोललो, इतर शहरातल्या मित्रमैत्रिणींची मतं विचारली का, इत्यादी सर्व तपशीलवार उलट तपासणीच केली. हे सर्व बोलणं होत असताना बेनझीर एकदम गप्प, दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफून त्यावर हनुवटे टेकवून शांतपणे उभ्या होत्या. शेवटी ऑपरेशनची वेळ आणि डॉक्टर कोण इत्यादी विचारलं आणि मग म्हणाल्या, मुलांना कसं आणि कधी सांगणार आहात? ऑपरेशन बुधवारी ठरवलंय. मुलांना उद्या दुपारी सांगायचा विचार होता, म्हणजे सोमवारी त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना आणि कारपूलमधल्या इतर पालकांनाही सांगता येईल. मी सोमवारी जाऊन कामाची वाटणी करून येईन. आम्ही दोघांनी मंगळवारपासून सुट्टी टाकली आहे. मुलं घरीच राहतील. काका काकूंकडे जायला दोघंही एका पायावर तयार होतील, पण शाळेला जाणं येणं इथूनच सोपं पडेल. शिवाय इथे असतील तर जरा जेवणा खाण्यावर, अभ्यासावर तुमची नजर राहील. बरं, मी जरा पडते असं म्हणाल्या आणि आपल्या खोलीत गेल्या. जरा वेळाने पप्पा म्हणाले, कडक कॉफी करा सोनबाई. मला एकदम हसू आवरेना. पप्पांना मी केलेल्या कॉफीचं कोण कौतुक, आणि खरं तर तेवढा एकच प्रकार मला काय तो हमखास जमणारा. नाहीतर माझ्या स्वयंपाकाची मजल फ्रॉम बोनविटा टू बॉइल्ड एग्स. अगदी मॅगी नूडल्ससुद्धा मी बिघडवलेल्या आहेत. कॉफी घेणार का म्हणून विचारायला मी त्यांच्या खोलीत अगदी हळूच डोकावून पाहिलं तर आमच्या लग्नाचे आणि त्याच्याही आधीचे फोटो, मुलं लहान असतानाचे फोटो सगळे ढीग मांडून बसल्या होत्या. माझी चाहूल लागताच डोळे पुसले. पण नाकाचा शेंडा लाल झालाय तो कसा पुसणार असं मी विचारल्यावर मला म्हणाल्या, कुठल्याही वेळी विनोदच का? कॉफी पिता पिता म्हणाल्या, आज संध्याकाळी सर्वांनी फॅमिली फोटो काढायला जायचंय. मला माहितीये की तुला अजिबात आवडत नाही, पण आत्ता तुझे इतके अल्बम पाहिले मी, एकही तुम्हा चौघांचा व्यवस्थित फोटो नाही. आज मी अजिबात ऐकणार नाही. नवऱ्याने केलेली नेत्रपल्लवी चक्क मला कळली आणि मी फार वाद घालायच्या भरीच पडले नाही. एकेकाळी या विषयावर मी केवढा वाद घातला असता. यापूर्वीही अनेक वेळा वाद घातला होताच की. दरवर्षी ख्रिसमसला, आमच्या आणि मुलांच्या वाढदिवसाला असे फोटो काढावेत असा सासूबाईंचा नेहमी लकडा असे. दीर आणि जाऊ मुकाट्यानं काढून येत असत आणि मग रीतसर ख्रिसमस ग्रीटिंग, आय लव्ह यू ग्रँडमा वगैरे छापलेले फोटो फ्रेम्स, फ्रीजला लावायचे मॅग्नेट असल्या गोष्टी आजी आजोबांना आणि इतर नातेवाईकांना पाठवण्यात येत. मी फोटो काढले नाहीत असं नाही, पण मुद्दाम नटून थटून ठेवणीतले कपडे घालून फोटो काढणं म्हणजे दाखवण्याकरता काढलेल्या फोटोंसारखे वाटतात मला. इतके दिवस आपल्या मतांबद्दल ठाम राहून प्रसंगी वाईटपणाही घेतलाय मी. मग आजच का मला माघार घ्यावीशी वाटली याचा विचार करेपर्यंत निघायची वेळ होत होती. मी पटापट मुलांना तयार केलं. त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनी जास्त चौकशा केल्या नाहीत. कॅन वी ऑल इट आउट टुडे याला होकार मिळाल्याबरोबर तयार झाली. मी साडी नेसली हे बघितल्याबरोबर सासूबाईंचा आणि पप्पांचा चेहरा एकदम उजळला. जाऊन एकदाचे त्या म्हणतील तितके फोटो काढून घेतले आणि जेवायला गेलो. परत येताना वॉटर आईस खायचं मुलं म्हणाली. मग तिथे थांबलो. नदीच्या बाजूला छोटंसं ग्रीनहाऊस आहे. उन्हाळ्यात एका बाजूला छोट्या शेडमध्ये वॉटर आईस विकतात. आसपास राहणाऱ्या टीनेजर्सची गर्दी असते. मला फार आवडते ही जागा. पप्पा आणि बेनझीर पण उतरून आले आणि मुलांनी सांगितलेल्या फ्लेवरचे वॉटर आईस घेऊ लागले. मग सर्वजण ते खात खात फिरत होतो तर नेमकी कशाला तरी मी अडखळले आणि सर्व वॉटर आईस साडीवर. सासूबाई हसल्या खळखळून आणि म्हणाल्या, तुला तुझा जीन्स टी शर्ट युनिफॉर्मच बरा बाई.
रविवारी सकाळी दोघा मुलांना एकत्रच बसवून सर्जरीबद्दल आणि पुढच्या प्लॅनबद्दल सांगितलं. 10 आणि 12 वर्ष म्हणजे या सर्व गोष्टी कितपत समजतील याची शंकाच होती. पण डॉक्टरांची मुलं कळत नकळत कानावर पडलेल्या गोष्टी कुठेतरी आत झिरपत असणारच. दोघांनी सर्जरीबद्दल चिकार प्रश्न विचारले. लेकीने जरा जास्तच. भावापेक्षा 2 वर्षांनी मोठी म्हणजे समजही जास्त. स्कार किती राहतील, केमो किती दिवस चालेल, हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावं लागेल, मुलांच्या शाळेचं काय, क्लासेसना आणि मित्रमैत्रिणींकडे ने-आण कोण करेल, माझ्या कामाचं काय, माझ्या पेशंट्सना कोण बरं करेल, मी शिकवते त्या वर्गाचं काय, इथपर्यंत प्रश्न विचारले. शेवटी आजी आजोबा बरेच दिवस आपल्याकडे राहतील, काका काकूंकडे जाणार नाहीत असं म्हटल्यावर खुश झाली दोघं. दिवसभर मग तयारीत गेला. हॉस्पिटलच्या कामाची, शिकवते त्या वर्गाची व्यवस्था करायची होती. मुलांच्या कारपूलचं वेळापत्रकही बदलायला लागणार होतं. बँकेची कागदपत्र, घराची, हॉस्पिटलचे, इन्शुरन्सचे पेपर्स इत्यादी सर्व नीट तपासून नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना दाखवून ठेवलं. तेवढ्यात जाऊ आणि बेनझीर कमीत कमी 2 महिने पुरेल एवढी ग्रोसरी घेऊन आल्या. गाडी चालवणारं कोणी सापडलं नाही तर अडचण व्हायला नको. आल्या आल्या जाऊ म्हणाली, उद्या गर्ल्स नाईट. बेनझीरने चमकून तिच्याकडे पाहिलं पण काही बोलल्या नाहीत. माझ्या रेसिडेन्सीच्या वेळच्या मैत्रिणींबरोबर सुरू झालेल्या या गर्ल्स नाईट्स सुरुवातीला हॉस्पिटलजवळच्या पिझ्झा पार्लरमध्ये जमत असू. बिअर प्यायची, पिझ्झा आदळायचा आणि नवरा किंवा बॉयफ्रेंडबद्दल कुरबुर करायची. क्वचित कामाबद्दल कोणी बोललं तर तिला सगळ्यांकरता 1 राऊंड बिअर मागवावी लागे. रेसिडेन्सीच्या वेळच्या मैत्रिणी नेहमीच्या, एखाद वेळी हॉस्पिटलमधल्या इतर बायकाही येत किंवा एखाद्या डॉक्टरनीची मैत्रीण, बहीण अशाही कोणी कोणी पाहुण्या आहेत. रेसिडेन्सी संपत आली तशा ह्या भेटीही तुरळक होऊ लागल्या. एकेकीचा संसार वाढू लागला. त्यामुळे मग बेबी सिटर शोधून मग गर्ल्स नाईट ठरू लागल्या. मुलं मोठी झाली तसं त्यांचे क्लासेस, प्ले ग्रुप इत्यादीमधून गर्ल्स नाईट करता वेळ काढणं कठीण होऊन बसलं. त्यामुळे 4-5 वर्षापूर्वी कॅथीने सुचवलं की एक लास्ट थर्सडे ऑफ अल्टरनेट मंथ या गर्ल्स नाईटसाठी राखून ठेवायचा. आत्तापर्यंत सर्व मैत्रिणी पण आपापल्या नोकरीधंद्यामध्ये चांगल्या स्थिरावल्या होत्या. काही चांगल्या नावाजलेल्या पण होत्या. वाढतं इन्कम आणि वाढतं वजन दोन्हीमुळे पिझ्झा पार्लरमध्ये न भेटता हॉस्पिटलजवळच एक मोठं हॉटेल आहे तिथे भेटू लागलो होतो. बाहेरगावच्या कोणी मैत्रिणी आल्या तर त्या तिथे राहायच्या सुद्धा. अशी आमची गर्ल्स नाईट आत्ता मागच्याच महिन्यात झाली होती. माझी 40शी म्हणून जावेने शॅम्पेन डिनर स्पॉन्सर केलं होतं. आता परत गर्ल्स नाईट आणि ती सुद्धा सोमवारी. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तिला कळलंच, पण तिनं काही दखल घेतली नाही. नवरा म्हणाला, कामावरून सरळ जा तू, मी मुलांचं बघतो. सासूबाई पण म्हणाल्या, अगं जा ना मग. मला अगदी राहून राहून लास्ट सपरची आठवण येत होती. पण आपल्याकरताच करतायत एवढं सगळं, मग कशाला मोडता घाला असा विचार करून गप्प बसले. आता फक्त उद्याचा दिवस आपल्या हातात. परवा सर्जरी. त्यापुढचे दिवस कसे असतील ते कुणी सांगावं. अगदी धडधाकट वाटणाऱ्या पेशंटची केमोथेरपीने काय अवस्था होते हे अनेकदा पाहिलंय. आपण त्याला कसं तोंड देऊ? आणि समजा केमो यशस्वी नाहीच झाली तर? माझ्या दोन्ही बाळणपणाच्या वेळी सर्जन असलेला नवरा किती घाबरून गेला होता. दुसऱ्या वेळी तर गायनाकॉलॉजिस्टने त्याला दम दिला होता आणि रूममधून हाकलून लावायची धमकी पण दिली होती. अगदी आत्ता मॅमोग्राम परत करायला सांगितलं तेव्हा देखील तो किती कावरा-बावरा होता. माझी आई मी 7-8 वर्षांची असताना वारली. अजूनही तिच्याविषयी बोलताना माझे डोळे भरून येतात. सावत्र तरी आई असावी असं फार वाटतं मला. कोणी विधवा अथवा प्रौढ कुमारिका बाई दिसली की मी ती बाई आपली सावत्र आई झाल्याची स्वप्न पाहत असे. 1-2दा बाबांना तसं बोलूनही दाखवलं होतं. ते एवढे दुखावले होते माझ्या वागण्यामुळे. एकदाच म्हणाले, तुझ्या आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही कधीच. यापुढे हा विषय बंद. त्यानंतरही माझं स्वप्नरंजन चालूच असे. पण परत त्यांच्याशी याबाबत बोलण्याचा धीर झाला नाही. आम्हा दोघी बहिणींचा अभ्यास, जेवणखाण, कपडे यांच्याकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष असे. कपडे नीटनेटके असावेत, केस व्यवस्थित असावे, कुठे समारंभाला जाताना ठेवणीतले कपडे घालावेत, एखादा दागिना अंगावर असावा यावर कटाक्षानं लक्ष असे. आई वेगळ्या मुली असं कधी माझ्या मुलींना ऐकावं लागू नये असं म्हणायचे. मी रजिस्टर लग्न करणार म्हणून सांगितल्यावर म्हणाले,
मला जमणार नाही असा विचार करू नकोस. आई असती तर रीतसर सर्व विधिवत लग्न लागलं असतं असं मनात आणू नकोस. तुझ्या सासरच्यांशी मी बोलतो हवं तर. आता माझं काही बरं वाईट झालं तर नवरा काय करेल? त्यानं खरोखर उरलेलं आयुष्य एकट्यानं काढावं का? का काढावं? मुलं आणखीन थोड्याच वर्षात घरट्याबाहेर निघून जातील. मग त्याला जोडीदार कोण? लग्नाच्या वेळी म्हणाला होता, इट्स नॉट दॅट आय कॅन लिव्ह विथ यू, आय कॅनॉट लिव्ह विदाऊट यू. मला भांडायला, वाद घालायला, हट्ट करायला तूच हवी. मग आता माझ्या माघारी त्याला कोण? त्यानं जर परत लग्न केलंच आणि तिची मुलं पण असली तर मग माझ्या मुलांना आई तर नसेलच, बाबासुद्धा पुरता लाभणार नाही का? असे विचार करण्यात सगळा सोमवार संपत आला. ऑटो पायलटवर असल्याप्रमाणे यांत्रिकपणे हॉस्पिटलच्या कामाची सर्वांना विभागणी करून दिली. फायलिंग कॅबिनेट सर्व नीट लावून ठेवलं. शिकवायच्या विषयांच्या नोट्सच्या प्रती काढून ठेवल्या. आतापर्यंतचे ग्रेड सर्व नोंदवून ठेवले. अजून एक कॉफी घ्यावी का असा विचार करेपर्यंत कॅथी आली आणि म्हणाली, चलो चलो. हिला कसं भारतीय रेसिडेंट्सच भेटतात नेहमी आणि हिंदी शिकवतात हे कोडच आहे. मी कॉम्प्युटरवरची नजर तिच्याकडे टाकली तर डोक्यावर भली थोरली हॅट. मी व्हॉट्स विथ द फ्लॉवर अरेंजमेंट ऑन युअर हेड असं विचारलं तर म्हणे प्रोटेक्शन. आता हॉस्पिटलपासून हॉटेल एक ब्लॉक दूर आहे, तेवढ्याकरता तिला एवढी मोठी हॅट कशाला? मी चक्रमच आहे असा विचार करेपर्यंत मला म्हणाली, डोंट यू गो कॉलिंग मी चक्रम. आता चक्रम हा शब्द मीच तिला शिकवलेला. मग ऐकून घ्या गुपचूप. सर्व स्टाफचा निरोप घेऊन हॉटेलमध्ये येईपर्यंत आम्हाला दोघींना जरा उशीरच झाला होता. अजून कोण कोण येणार आहे ते मला माहीत नव्हतं. कॅथीने फक्त एक दोघींचीच नावं घेतली. इतक्या शॉर्ट नोटीसवर जास्त कोणी येऊ शकणार नाही किंवा आल्यास तर थोडा वेळ डोकवतील, काही सल्ले देतील, मदत लागली तर सांग म्हणतील आणि कटतील. तांब्यांची कविता गेले कित्येक दिवस मनात रुंजी घालतच होती. मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील. कसे काळजात रुतणारे शब्द आहेत. दुधारी तलवार जणू. रिसेप्शनवाल्या सुंदरीशी कॅथी पुढे येऊन काहीतरी बोलत होती. तिच्या खांद्यावरून डोकावून त्या सुंदरीने मला त्यांचं घोटी वसू बहाल केलं आणि परत कॅथीशी काहीतरी बोलू लागली. तेवढ्यात 3 इतर मैत्रिणी पण लॉबीमध्ये आल्या. बघते तर त्यांच्या पण डोक्यावर मोठाले फ्लॉवर अरेंजमेंट. कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये मिळालेल्या असणार. नाही तर सगळ्यांकडे एकसारख्या हॅट कशा असतील? या फार्मा कंपन्या काय काय वाटतील देवच जाणे. कॅथी आली आणि म्हणाली की रेस्टॉरंट फार गजबजलेलं आहे. त्यांनी आपल्यासाठी एक मीटिंग रूम दिली. त्या सुंदरीच्या मागोमाग आम्ही जाऊ लागलो. मीटिंग रूममध्ये 4-6 टेबलं सेट करून ठेवली होती. सर्व टेबलांवर माझ्या आवडत्या पांढऱ्या कॅला लिलीचे सेंटरपीस, पांढऱ्या मेणबत्त्या, मंद पियानो जाजचे सूर. सर्वजणी लगेच उठून आल्या आणि एकदम कलकलाट सुरू झाला. थोड्याफार फरकानं सासू सासऱ्यांशी झालेल्या संवादाची पुनरावृत्ती झाली. आम्हाला कल्पनाच नव्हती. मागच्याच महिन्यात भेटलो होतो तेव्हा तर तू ठणठणीत होतीस. इत्यादींची भर. एक वेटर मागे पुढे घुटमळत होता. त्याला कॅथीने काहीतरी सांगून कटवलं. व्हॉट आर वी वेटिंग फॉर? मेरी ख्रिसमस असं म्हटल्यावर वैतागली. तुला सदाचीच घाई, आता आम्हाला सोडून जायची पण घाई वगैरे दम दिला. बया आता एकदम शॉर्ट फ्यूजवर आहे. कुठल्याही क्षणी तिचा बाण फुटेल हे माझ्या लक्षात आलं. मी कोण कोण आले आहेत ते बघू लागले. जाऊबाई कुठे दिसत नव्हती. कॅथी दोघी तिघींची काहीतरी तावातावानं बोलत होती. तिचं लक्ष वेधून घ्यायचा असफल प्रयत्न करून मी माझा मोहरा दरवाजाच्या दिशेने वळवला. तेवढ्यात दार उघडून जाऊच येताना दिसली. अरेच्छा, हिच्या डोक्यावर पण तीच हॅट. कधी साधी बेसबॉलची टोपी पण घालत नाही ही, केसरचना बिघडते म्हणून. आज हे काय खूळ? तेवढ्यात कॅथीने ग्लासात चमचा घालून खणाखण वाजवला. सगळ्या जणी उठून उभ्या राहिल्या. आता ही काय बोलते आहे म्हणून उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते तर तिने फक्त हाताने 1-2-3च्या खुणा केल्या आणि डोक्यावरची टोपी काढली. मी किती वेळ वासून उभी होते मलाच माहीत नाही. ती आणि तसल्या टोप्या घातलेल्या सर्व मैत्रिणी अगदी तुळतुळीत चकोट करून उभ्या होत्या. अरे हा काय वेडेपणा असं तिला सुनवायला मी तोंड उघडतच होते. तेवढ्यात मला आठवलं की जाऊ पण तसलीच टोपी घालून आली होती. मी करकन वळून तिच्याकडे बघितलं तर ती पण परसेस खंबाटा.
माझ्याही नकळत मी तिला म्हटलं, अगं तू पण? बेनझीर काय? माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती जराशी बाजूला झाली. मागे बेनझीर, कडक इस्त्रीची जीन्स, पांढरा शर्ट, त्यावर ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशनची गुलाबी पिन, हातात इतरांच्यासारखी मोठी हॅट आणि आणि केस गायब. मला म्हणाल्या, बेनझीर म्हणते तुझ्या या लढतीमध्ये आम्ही सर्वजणी नुसतेच तुझ्या पाठीशी नाहीत, तर तुझ्या बरोबर आहोत. त्या एका क्षणात त्या माझी पण आई झाल्या. आता मला कसलीच चिंता नाही. आय डोंट नो व्हॉट टुमॉरो विल ब्रिंग, बट आय नो एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट इन द एंड. धन्यवाद.